नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मी संध्या सप्रे यूट्यूबवरील माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये अमृताचे डोही या चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सर्वप्रथम मी तुम्हाला अशी विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मागच्या एपिसोडमध्ये आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 चालू केला आणि 16व्या श्लोकापर्यंत आपण मागच्या एपिसोडमध्ये बघितला। आता या एपिसोडमध्ये अध्याय 3 17व्या श्लोकापासून मी सुरुवात करत आहे। श्लोक 17। परंतु जो मनुष्य केवळ आत्म्यामध्येच रत, आत्म्यामध्येच तृप्त आणि आत्म्याच्या ठिकाणी संतुष्ट झाला, त्याला स्वतःच म्हणून काही कार्य शिल्लक राहत नाही। हे वर्णन कोणाचं आहे तर आत्मज्ञानी पुरुषाचं हे वर्णन आहे। कारण आता झालंय काय की त्याला आत्मसाक्षात्कार घडल्यामुळे आता त्याचं खरं स्वस्वरूप त्याच्या लक्षात आलंय की तो म्हणजे शरीर मन बुद्धी नसून तो आत्मस्वरूप आहे। बरोबर? मग आत्म्याचं जे वैशिष्ट्य आहे ते काय आहे तर ते म्हणजे एक्झिस्टन्स कॉन्शियसनेस ब्लिस। म्हणजे काय की आत्मा हा सदा सर्व तृप्त असतो। ब्लिस सदैव चिरकाल अशा आनंदामध्ये तो असतो किंवा ब्लिस आनंद, सुख, समाधान, शांती म्हणजेच आत्मतत्व। आणि आता तो कोणाशी एकरूप झालाय? तो आत्म्याशी एकरूप झाल्यामुळे तो सुद्धा सदैव तृप्त, शांत, समाधानी आणि सुखी झालेला आहे। त्याला अजून बाहेरून बाह्य जगताकडून सुख मिळवण्याची आता गरज राहिली नाही। श्लोक 18। तसंच इथे म्हणजे या जगामध्ये एखादी गोष्ट केल्यानं त्याचा काही नफा नसतो आणि न केल्यानं सुद्धा नफा नसतो। सर्व भूतांचे ठाई त्याचा स्वतःचा म्हणून काही अर्थ गुंतून राहिलेला नसतो। आत्मज्ञानीचं हे अजून एक 18व्या श्लोकामध्ये वर्णन केलं गेलं आहे। आपलं वर्तन कसं असतं? आपण प्रत्येकाला वेगळं समजतो, प्रत्येकाशी व्यवहार घडतो आणि त्यातनं आपल्याला काही ना काही अपेक्षा असते। परंतु याच्या उलट आता आत्मज्ञानीची स्थिती झालेली आहे। त्याला स्वतः त्या कुठचेही व्यवहार जरी त्यांनी केले तरी त्याच्याबद्दल काही अपेक्षा आहे, मला भरपूर नफा मिळावा तरच मी हे कर्म करीन, अशी आता वृत्ती त्याच्या ठिकाणी राहिलेली नसते। श्लोक 19। तस्मात् म्हणजे ज्ञानी पुरुष याप्रमाणे कसलीच अपेक्षा ठेवत नसल्यामुळे तू सुद्धा, तू म्हणजे कोण? अर्जुन। भगवान अर्जुनाला हे समजावून सांगतायत, तू सुद्धा आसक्ती न ठेवता कर्तव्य कर्म करत जा। कारण आसक्ती सोडून कर्म करणाऱ्याला परमगती मिळते। 17व्या आणि 18व्या श्लोकात आपण आत्मज्ञानीचा व्यवहार कसा असतो ते आपण बघितलं। त्याला स्वतःचा स्वार्थ उरला नाही म्हणून तो काही कर्म करत नाही। पण भगवद्गीता याच्या बरोबर विरुद्ध सांगते की तुला
आता स्वतःचा असा काही स्वार्थ उरला नाहीये ना. म्हणूनच तू आता लोकांसाठी अत्यंत मोकळ्या मनानं लोककल्याणासाठी कर्म कर. नाही ना स्वार्थ उरला, व्हेरी गुड. मग आता ते जर कारण नाही तर लोकांसाठी तू कर्म करत जा. तुला स्वतःला म्हणून काही मिळवायचं नाही, बरोबर आहे, व्हेरी गुड. पण तुला जरी काही नको असलं तरी तुला जे आत्मज्ञान जळजळीतपणे झालेलं आहे त्याचा प्रकाश तू लोकांना सुद्धा देऊ कर आणि त्यांना सुद्धा तू शहाणं कर. आत्मज्ञान झालं म्हणजे त्याचा अर्थ असा होत नाही की माणसानं स्वतःच्याच वैयक्तिक सुखामध्ये मोक्षप्राप्तीमध्ये त्यानं गढून जावं असा काही त्याचा अर्थ होत नाही. तर उलट आपलं स्वतःचं आत्म्याचं कल्याण जेव्हा झालेलं असतं बरं का, तेव्हा त्यामध्येच समाजाच्या कल्याणाची सुद्धा तुम्ही अंतर्भूत ती कल्पना करायला हवी. व्यापकतेनं आता तुम्ही समाजाकडे बघायला हवं. यामुळे भगवान असं अर्जुनाला सांगतात की आसक्ती न ठेवता तू आता व्यापक दृष्टीनं कर्म करायला लाग. असं निष्काम कर्म केलं की तुला परमगती प्राप्त होईल. परमगती म्हणजे शेवटचा पुरुषार्थ मोक्ष हा तुला प्राप्त होईल. आता श्लोक 19 साठी मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते. देव आणि असुरांच्या संघर्षामध्ये दधीची ऋषींनी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ही कथा आहे दधीची ऋषींबद्दल. एकदा जेव्हा देव आणि असुरांचा संघर्ष सुरू झाला तेव्हा त्यांनी देवांना मदत केली होती आणि लोककल्याणासाठी दधीची ऋषींनी आपल्या देहाचा त्याग केलेला होता. काय झालं की एकदा गर्विष्ठ इंद्रानं देवांचं जे गुरु बृहस्पती त्यांचा त्यांनी योग्य मान ठेवला नाही म्हणून गुरु बाहेर निघून गेले स्वर्गातून. आता देवानं गुरु कोण? मग इंद्रानं काय केलं की त्यानं विश्वरूप नावाच्या देवाला त्यांनी गुरु म्हणून नेमलं. पण हा जो विश्वरूप होता ना तो काय करायचा की तो देवांचा गुरु म्हणून जरी वावरत असला तरी सुद्धा तो अधूनमधून असुरांकडे जाऊन त्यांनाही तो मिळत असे आणि त्यांच्यासाठी सुद्धा तो यज्ञ वगैरे करत असे. हे जेव्हा इंद्राला कळलं तेव्हा त्याला अतिशय राग आला आणि संतापाच्या भरात त्यानं विश्वरूपाला ठार केलं. विश्वरूपाचे जे वडील ते त्वष्टा ऋषी होते बरं का. त्वष्टा ऋषींना अतिशय राग आला की आपल्या मुलाला विश्वरूपाला इंद्राने ठार केलं. म्हणून मग त्यांनी काय केलं की वृत्रासूर नावाचा राक्षस त्यांनी निर्माण केला इंद्रावर हल्ला करण्यासाठी. आता इंद्र घाबरून पळून गेला. त्याला काही वृत्रासुराचा सामना करणं शक्य नव्हतं. तेव्हा ब्रह्मदेवांनी इंद्राला असं सांगितलं की आता एकच पर्याय शिल्लक आहे बरं का. बघ बाबा, त्या वृत्रासुराला तुला जर हरवायचं असेल तर आता एकच गोष्ट शिल्लक आहे, ती म्हणजे तू दधीची ऋषींकडे जा. त्यांच्याकडे तू विनंती कर त्यांना की बाबा आता एकच उपाय आमच्याकडे आहे की ज्यामुळे वृत्रासुराचा मी पराभव करीन. कोणता? तर दधीची ऋषींच्या हाडांपासून दधीची ऋषींच्या हाडांपासून वज्र नावाचं अस्त्र तयार केलं तर त्यानं त्या अस्त्रानेच
या राक्षसाचा पराभव होईल. आली का पंचायत? आता कोणत्या तोंडानं त्यांना सांगायचं, म्हणजे आडवळानं सांगायचं की हाडांपासून आम्ही अस्त्र तयार करू, म्हणजे अर्थ काय की तुम्ही देहत्याग केला तर हे शक्य होईल. पण करतो काय बिचारा इंद्र? गेला, त्यांनी वंदन केलं, नमस्कार केला आणि मग अगदी शरणागती त्यांनी पत्करली आणि कळवळून इंद्रानं सांगितलं असं सगळं घडलेलं आहे. तर मी तुम्हाला विनंती करतो की असं तुम्ही करू शकाल का? दधीची ऋषींनी सगळा विचार केला आणि लोककल्याण, प्रजेच्या कल्याणासाठी, देवांच्या कल्याणासाठी आपल्याला आता हे त्याग करणं अगदी क्रमप्राप्त आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी मग इंद्राला त्याची सहमती दाखवली, परवानगी दिली आणि अशा प्रकारे देहत्याग हा श्रेष्ठ त्याग दधीची ऋषींनी देवांच्या भल्यासाठी केला. असं हे निष्कामतेनं कर्म करणं होय. श्लोक 20. जनकादिकांनी सुद्धा याप्रमाणे कर्माने सिद्धी मिळवली. तसंच लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन तुला ते कर्म करणंच योग्य ठरेल. जनकादिक म्हणजे कोण? तर वेदकालीन जनक राजा हा स्वतः आत्मज्ञानी असून सुद्धा त्यानं संन्यास घेतलेला नव्हता. उलट त्यानं प्रजेची अत्यंत मनापासून काळजी घेतली, त्यांचं रक्षण केलं. अत्यंत कर्तव्यदक्ष राजा म्हणून तो प्रसिद्ध होता. त्यामुळे त्याचं उदाहरण इथे भगवंतांनी दिलेलं आहे. आणि दुसरं कारण ते काय सांगतायत? लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन. लोकसंग्रह म्हणजे काय? म्हणजे काय? लोकांना जमवणं, एकत्रित करणं, लोकांचा जमाव तयार करणं, एवढा अर्थ आहे त्याचा? नाही. लोकसंग्रह म्हणजे सगळ्या समाजाला सन्मार्गाला लावून समाजाचं धारण पोषण सगळं व्यवस्थित रीतीने करणं, ती जबाबदारी अंगावर घेणं म्हणजे लोकसंग्रह. आणि लोकसंग्रहामध्ये केवळ मनुष्यांचाच विचार येत नाही बरं का, तर त्याबरोबरीनं निसर्ग, पशु, पक्षी या सगळ्या घटकांचा, जल, सगळ्या गोष्टींच्या संवर्धनाचा, विकसनाचा, त्यांची काळजी घेण्याचा विचार या लोकसंग्रह या टर्ममध्ये येतो. म्हणजे थोडक्यात लोकसंग्रह करणं म्हणजे जे ज्ञानी पुरुष असतील त्यांनी समाजाच्या कल्याणाची जबाबदारी स्वतःवर घेणं म्हणजे लोकसंग्रह. आता लोकसंग्रहाचं उदाहरण द्यायचं तर त्यासाठी मी अजून एक छोटीशी कथा तुम्हाला सांगू इच्छिते. डॉक्टर बिधानचंद रॉय बरं का, डॉक्टर बिधानचंद रॉय, जन्म 1882, मृत्यू 1962. त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन 1911 साली तिथे जाऊन त्यांनी MD आणि MS अशा दोन्ही डिग्र्या त्यांनी एकत्रपणे एकाच वेळेला त्यांनी प्राप्त केल्या. मग ते भारतामध्ये परत आले आणि 1948 पासून 62 पर्यंत ते वेस्ट बेंगालचे चीफ मिनिस्टर म्हणून त्यांनी कार्य केलं. डॉक्टर होते तरीसुद्धा त्या सगळ्या समाजाची जबाबदारी त्यांनी अंगावर घेतलेली होती. त्यांना वेस्ट बंगालचे आधुनिक शिल्पकार असं म्हटलं जातं. 1 जुलै हा त्यांचा जन्मदिवस
आणि म्हणून भारत सरकारनं त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून 1 जुलै हा डॉक्टर्स डे म्हणून पाळला जातो, सेलिब्रेट केला जातो. त्यांनी वेस्ट बेंगालमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्या. वेगवेगळ्या कॉलेजेस, महाविद्यालय, या हॉस्पिटल्स, या सगळ्याची त्यांनी स्थापना केली. सेवा सदन ही संस्था त्यांनी महिलांसाठी त्यांनी निर्माण केली. ते अत्यंत कर्तव्यदक्ष आणि लोकांच्या हितासाठी ते जागरूक होते. 1961 मध्ये त्यांना भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान केला गेला. श्लोक 21. श्रेष्ठ म्हणजे आत्मज्ञानी पुरुष जे जे करतात तेच इतर सामान्य लोक करत असतात. तो जी गोष्ट प्रमाण म्हणून, आदर्श म्हणून लोकांसमोर ठेवतो त्यालाच लोक अनुकरण त्याचं करतात. बरोबर आहे ना? जी ज्ञानी, कर्तबगार, शहाणी माणसं आहेत त्यांनी समाजाची जबाबदारी घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण त्यांचा आदर्श आपल्यासारखी सामान्य लोक घेतात आणि त्यांच्याप्रमाणे आपल्या हातनं सुद्धा चांगलं योग्य वर्तन घडावं अशी आपल्याला प्रेरणा, उमेद, होप्स, आशा हे सगळं त्यांच्याकडे बघून आपल्याला मिळत असतं. आता आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आद्य शंकराचार्यांचं चरित्र आपण थोडंसं पुढे नेऊया. मागच्या एपिसोडमध्ये आपण काय बघितलं तर त्यांचं 3 वर्षाचं शिक्षण त्यांनी गुरु गोविंद पादाचार्यांकडे पूर्ण केलं, संन्यास घेतला आणि त्यांच्याकडनं त्यांनी दीक्षा घेतली. त्यानंतर काही दिवसानं पावसाळ्याचे दिवस आले होते आणि नर्मदा नदीला प्रचंड उधाण आलेलं होतं. प्रचंड पाऊस कोसळत होता आणि गुंफेमध्ये आतमध्ये गुरु ध्यानस्थ बसलेले होते. आधी शंकराचार्य बाहेर नदीच्या तीराशी गेले. तिचं ते भयानक रौद्र रूप बघून त्यांना खूप काळजी वाटायला लागली की आपले गुरु तर आतमध्ये बसलेले आहेत, त्यांचं कसं होणार? जर ते नदीचं पाणी आतमध्ये शिरायला लागलं तर माझ्या गुरूंना याचा खूप त्रास होईल. त्या चिंतेनं ते अगदी व्याकुळ झाले आणि मग त्यांनी नर्मदा नदीला वंदन केलं, नमस्कार केला आणि नर्मदाष्टक त्यांनी स्तोत्र रचलं आणि तिला विनंती केली, बाई गं, जरा तुझं हे रौद्र रूप जरा आवरून घे. माझे गुरु इथे ध्यानस्थ बसलेले आहेत, कृपा कर आमच्यावर, कृपा कर. आणि त्यांच्या त्या अशा त्यांनी अत्यंत प्रेमानं आर्तसाद घातली होती. त्यामुळे झालं काय की नर्मदा नदीनं आपलं भयंकर स्वरूप आवर्त घेतलं आणि त्यांनी कमंडलू गुहेच्या दाराशी ठेवलेला होता. आद्य शंकराचार्यांनी त्या गुहेच्या दाराशी जो कमंडलू ठेवला होता त्याच्यामध्ये नदीचं पाणी आत जाऊन ते लुप्त व्हायला लागलं. अशा प्रकारे नदीचं पाणी अगदी एक थेंब सुद्धा गुहेमध्ये जाऊ शकलं नाही आणि गुरु गोविंद पादाचार्य तिथे आतमध्ये सुरक्षित राहिले. आता त्याचा पुढचा भाग आपण पुढच्या एपिसोडला बघूया. श्लोक 22. भगवान अर्जुनाला असं म्हणतायत की हे पार्था, माझं म्हणून त्रिभुवनामध्ये काहीही कर्तव्य उरलेलं नाही किंवा मला काही अप्राप्त किंवा एखादी वस्तू मला मिळवायची आहे असं सुद्धा काही उरलेलं नाही. पण तरी सुद्धा मी कर्म करत आहे.
अहो हे तर साक्षात ईश्वर, भगवंत आपल्या सामान्य लोकांच्या रक्षणासाठी, अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी, साधू चांगल्या लोकांचा रक्षण करण्यासाठी ते अवतार घेऊन आलेले आहेत. ते जगताचे ईश्वर, त्यांना काय म्हणून मिळवायचं बाकी असणार. पण तरीसुद्धा ते काय सांगतायत की तरीसुद्धा मी माझे कर्तव्य करतच आहे. श्लोक 23. कारण मी जर कदाचित कर्माच्या ठिकाणी आळस सोडून वर्तणार नाही, म्हणजे मी जर आळशीपणा केला तर ते चुकीचे ठरेल. का? कारण मग माझ्याच मार्गाचं ही सगळी लोक अनुकरण करतील. बरोबर आहे, जो समाजाचं नेतृत्व करतो त्याचा आदर्श हा उत्तमच असायला हवा. नाहीतर मग सामान्य लोकांना त्यातून चुकीचे संदेश मिळत जातात. म्हणून भगवान असं म्हणतायत की मला जरी काही मिळवायचं नसलं तरीसुद्धा मी आळशीपणा करून चालणार नाही. श्लोक 24. मी कर्म नाही केलं तर हे लोक नष्ट होतील. नष्ट होतील अशा अर्थानं की सगळीकडे आळशीपणा वाढेल, कामचुकारपणा वाढेल, कोणी आपापलं कर्तव्य नीट करणार नाही आणि मग हळूहळू समाज अधोगतीच्या मार्गाला घसरत जाईल आणि मी संकर करणारा होईन आणि या प्रजाजनांचा माझ्या हातून घात घडेल. मी चुकीचं वागलो तर त्यामुळे लोकही चुकीचं वागतील आणि पर्यायानं ती जबाबदारी माझ्यावर येईल. श्लोक 25. हे अर्जुना, म्हणून लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या ज्ञानी पुरुषानं व्यावहारिक कर्मामध्ये आसक्त झालेले जे अज्ञानी लोक वागतात त्याचप्रमाणे पण आसक्ती सोडून वागलं पाहिजे. म्हणजे काय? मोठ्या कौशल्यानं त्यांनी दोघांच्या मधला फरक इथे सांगितलाय. आम्ही सामान्य लोक, आम्ही जे कर्म करत राहतो, कर्माची ईर्ष्या मनामध्ये असते. ती का असते? कारण आमच्या मनामध्ये लोभ असतो. त्या आसक्तीनं आम्ही कर्म करत राहतो. तर भगवान इथे काय म्हणतात की ते जसं कर्म करतात तेच कर्म तूही कर. पण फरक कुठे येतो? तर आमच्यासारखे सामान्य लोक आसक्तीनं करतात आणि तू मात्र त्यांच्यासारखंच ईर्षेनं मनापासून कर्म कर, पण त्यामध्ये त्यांच्याप्रमाणे कोणतीही फलाशा त्यामध्ये ठेवू नकोस. श्लोक 26. कर्माच्या ठिकाणी आसक्त झालेल्या अडाणी लोकांच्या बुद्धीचा भेद ज्ञानी पुरुषानं करू नये. आपण स्वतः युक्त म्हणजे योगयुक्त आणि सर्व कर्म करणारा होऊन लोकांना ती खुशीनं त्यांनी करायला लावली पाहिजेत. म्हणजे काय की जरी तुला स्वतःला काहीही नकोय मान्य केलं तरी सुद्धा आळशीपणा सोडून तू मात्र स्वतःच्या कर्मांच्या उदाहरणानं, प्रत्यक्ष कृतीनं, प्रत्यक्ष तसं वागून लोकांना तुझा आदर्श समोर ठेव. नुसतं तू तोंडी बोलत राहिलास, नाही नाही तुम्ही सगळ्यांनी कर्म करा, आळशीपणा सोडा, तर त्याचा काही फायदा होत नाही. कारण त्यांनी जर तुला स्वतःला झडझडूनपणे कर्म करताना बघितलं नाही तर नुसतं बोलून त्याचा परिणाम साधत नाही. आणि बुद्धीचा भेद करू नये म्हणजे काय की स्वतः मात्र आळशीपणानं राहून लोकांना नुसतं उपदेश करणं यातनं काही साधत नाही. उलट अशा वागणुकीनं लोकांसमोर आपण
आदर्श कसला ठेवतो, तर निरुद्योगी होण्याचा आदर्श ठेवतो. निष्क्रियतेचा आदर्श लोक नकळतपणे मग आपल्याकडनं घेतात. तसं झालं की त्याला बुद्धिभेद असं म्हटलं जातं. त्यामुळे तू तसा बुद्धिभेद करू नकोस. स्वतःसुद्धा जडजडूनपणे आपापली कर्तव्य प्रत्येकाने करावीत. ज्ञानीनं तर विशेष काळजी घ्यायला हवी, कारण आपण त्यांना फॉलो करत असतो. श्लोक 27. प्रकृतीच्या सत्व, रज आणि तमो या गुणांनी सर्व प्रकारे कर्म होत असता अहंकारानं वेढावलेला अज्ञानी पुरुष मी करता आहे असं मानतो. म्हणजे काय, तर आपला देह हा प्रकृतीपासून बनलेला आहे. प्रकृती त्रिगुणी आहे. त्यामुळे शरीर, मन, बुद्धी, इंद्रिय ही सुद्धा त्रिगुणी आहेत, बरोबर. आणि त्रिगुण म्हटलं, त्यांचं मिश्रण म्हटलं की त्या प्रत्येकाची कार्य त्या बरोबर येत राहतात. सत्वाचं कार्य आहे मंगल विचार, मंगल कृती, प्रकाशमान कार्य वगैरे. रजोचं काय, कामाची ईर्ष्या मनामध्ये असणं, नंतर त्या पाठीमागे लोभ वगैरे विकार असणं. नंतर तमोचं काय गुण आहे, तर बाबा निद्रा घेणं, आळस. म्हणजे या तिघांचं मिश्रण आपल्यामध्ये सदैव चालू असतं. आलटून पालटून, अदलून बदलून ही त्यांची गुणं आणि त्यांची कर्म ही त्याप्रमाणे चालू असतात. पण मला स्वतःला अज्ञान असल्यामुळे मला काय वाटतं की हे सगळं मीच करतोय, मी करता आहे. खरं करवून घेणारी ही प्रकृती आहे. श्लोक 28. परंतु हे महाबाहो अर्जुना, गुण आणि कर्म ही दोन्ही आपल्याहून भिन्न आहेत. बरं का, गुण आणि कर्म ही आपल्याहून भिन्न आहेत. हे तत्व जाणणारा ज्ञानी पुरुष गुणांचा आपापसात हा खेळ चालला आहे असं समजून त्यामध्ये आसक्त होत नाही. गुण आणि कर्म आपल्यापासून भिन्न आहेत हे कुणाला समजतं, तर हे आत्मज्ञानीला कळतं. कारण आता त्यानं स्वतःचं खरं रूप त्यानं ओळखलंय. काय ओळखलंय, मी आत्मस्वरूप आहे. मग ही सगळी गुण, त्यांची कर्म ही सगळी कुणाची आहेत, ही शरीर मनाची आहेत. त्यामुळे हे ओळखल्यामुळे तो त्यामध्ये आसक्त होत नाही. श्लोक 29. प्रकृतीच्या गुणांनी वेडे झालेले लोक गुण आणि कर्म यामध्ये आसक्त होतात आणि अशा असर्वज्ञ मंद लोकांना, बरं का, अशा असर्वज्ञ आणि मंद लोकांना ज्ञानी पुरुषानं आपल्या कर्मत्यागानं बिघडवू नये. प्रकृतीच्या गुणांनी वेडे झालेले लोक म्हणजे काय, तर ती गुण जी आपल्या अंतर्गत आतमध्ये आहेत आणि त्यांची प्रत्येकाची कर्म ही आपल्याला वेळोवेळी कधी धावायला लावतात, कधी झोपायला लावतात, कधी आळशीपणा करायला लावतात, कधी आपण अतिशय चांगलं काम करायला प्रवृत्त होतो. असं सगळं मिश्रण जे आपलं चालू असतं त्याच्यामध्येच आपण गुंग झालेलो असतो. त्यामुळे ज्ञानी पुरुषानं अशा ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही त्यांना कर्मत्याग करून निष्क्रियपणे आपल्या ज्ञानाचं उदाहरण त्यांच्यासमोर वेडवाकडं विपरीत असं उदाहरण त्यांनी देऊ नये.
श्लोक 30. यासाठी हे अर्जुना, माझ्या ठाई अध्यात्मबुद्धीनं सवर कर्मांचा संन्यास म्हणजे अर्पण करून फळाची आशा आणि ममत्व सोडून तू बिनदिक्कत युद्ध कर. स्पष्टपणे बर का, अगदी स्पष्टपणे भगवंतांनी वेळोवेळी खणखणीतपणे अर्जुनाला उपदेश केलाय की तू सगळं सोडून तुझं स्वतःचं कर्तव्य जे आहे ते आत्ता तू करायला सुरुवात कर. अध्यात्म बुद्धीनं म्हणजे काय, तर अध्यात्म या शब्दाचा अर्थ काय होतो, तर ज्याच्याप्रमाणे म्हणजे त्या अर्थाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये एकच आत्मतत्व भरलेलं आहे असं सांगणारं ते अध्यात्म असा त्याचा अर्थ होतो. आणि कर्मांचा संन्यास कर म्हणजे काय, संन्यास करणं म्हणजे अर्पण करणं, परमेश्वराला अर्पण करणं. कर्मफळ ही सगळीच्या सगळी अगदी निर्लेप मनानं, शांत मनानं तू परमेश्वराच्या चरणी अर्पण कर आणि तसं करून मग तू तुझं कर्तव्य कर्म कर. श्लोक 31. दोष काढीत न बसता जे श्रद्धावान पुरुष माझ्या या मताप्रमाणे वर्तन करतात ते कर्मबंधनापासून मुक्त होतात. काय त्याचं फळ मिळतं, निष्काम कर्माचं किंवा परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून आपण जर आपली कर्तव्य कर्म अगदी व्यवस्थितपणे केली तर त्याची बंधनं आपल्या मागे पडत नाहीत. श्लोक 32. परंतु दोष दृष्टीनं विकल्प काढून म्हणजे नाना शंका संशय काढून या माझ्या मताप्रमाणे जे वर्तन करत नाहीत ते सर्व ज्ञान विमूढ म्हणजे पक्के मूर्ख अविवेकी ते बुडले म्हणून समज. म्हणजे परमेश्वरावर नितांत श्रद्धा ठेवून आपण त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपण जर वागायला गेलो तर आपल्या हिताचीच त्यांना काळजी असल्यामुळे आपलं अहित तर ते कधीच चिंतणार नाही. आपलं सगळ्यांचं भलं व्हावं हाच तर त्यांचा कळकळ आहे, त्यांचा तसा विचार आहे. त्यामुळे श्रद्धेनं कुठचेही संशय न घेता आपण जर अत्यंत भक्तिभावाने या सगळ्यावर विश्वास ठेवून जर आपण आपली कर्तव्य निष्कामतेनं केली तर त्याचं कर्मबंधन मागे पडणार नाही. श्लोक 33. ज्ञानवान पुरुष सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावानुरूप वागत असतो. सर्वच भूते आपापल्या प्रकृतीच्या वळणावर जातात, तिथे निग्रह म्हणजे जबरी काय करणार. म्हणजे ज्ञानवान पुरुष सुद्धा कधी कधी आपल्यासारखे ते नेहमी घसरत नाहीत, पण कधी ना कधीतरी क्वचित ते सुद्धा आपल्या प्रकृती स्वभावाप्रमाणे वागायला जातात. का असं का, कारण आत्ताचा जो जन्म त्यांना ज्ञानींना मिळालेला आहे, जे प्रारब्ध रूपी शरीर त्यांना मिळालेलं आहे त्यामध्ये पूर्वजन्मांचे हजारो जन्मांचे संस्कार सवयी वासना हे सुद्धा संचितामध्ये आपल्या आलेले असतात.
आणि त्या वासना, ते विचार, ती वागण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचा साठा त्यांच्याही संचितामध्ये जमा झालेला असतो. म्हणून प्राचीन संस्कारांना स्मरून वागण्याची मनुष्याची जी पद्धत, त्याला प्रकृती स्वभाव असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर प्रत्येकालाच आपल्याला मागच्या जन्मांची ओझी आलेली आहेत, विचारांची, संस्कारांची, आणि नकळतपणे ते आपल्यावर त्यांची छाप पाडत असतात आणि त्याप्रमाणे आपण वागायला जातो. तर ज्ञानी पुरुषसुद्धा ह्याच्यापासून सुटलेले नाहीत. त्यामुळे त्यांनीसुद्धा सदैव भान ठेवणं आवश्यक आहे. तर आपल्यासारखे सामान्य माणसांनी तर किती काळजी घ्यायला पाहिजे याचा आपणच विचार करूया. तर त्यामुळे तिथे निग्रह म्हणजे जबरी काय करणार. निग्रह म्हणजे काय की उगच अट्टाहासानं आपण काही काळ फक्त आपल्या वाईट सवयी, इंद्रियांना आपण काही काळ संयमित करू शकतो, पण तो काही खरा उपाय ठरत नाही. कारण थोडे दिवसांनी परत त्या सगळ्या वासना उफाळून येतात. त्यामुळे अत्यंत योग्य विचार त्या पाठीमागे हवेत. विवेक हवा, भान हवंय, काय करतोय, कसं वागतोय, आपला स्वतःचाच स्वतःवर पहारा ठेवणं हे गरजेचं आहे. श्लोक 34. इंद्रिय आणि त्याचे शब्द स्पर्शादी विषय यांच्यामधील प्रीती आणि द्वेष व्यवस्थित म्हणजे मूळचीच ठरलेली आहेत. डोळ्यांसाठी बघणं, कानांसाठी ऐकणं, ते सगळं जागच्या जागी ठरलेलंच आहे. ते विषय आले की उपभोग घ्यायला नकळतपणे सुरुवात कधी होते ते कळत सुद्धा नाही. या प्रीती द्वेषांच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे शत्रू होत. आणि म्हणूनच या पूर्वापार संस्कारांना वासना ज्या एकसारख्या उफाळून येतात, त्याला मग काय करायचं, तर त्यासाठी पूजापाठ, परमेश्वराचं नामजप, नामसंकीर्तन, ग्रंथश्रवण, मनन, ऐकणं, चिंतन यासारख्या उपायांनी अतिशय खबरदारी घेऊन आपण प्रत्येकानं आपल्या स्वतःच्याच जीवनावर कंट्रोल ठेवणं, लक्ष ठेवणं हे महत्त्वाचं ठरतं. श्लोक 35. परक्याचा धर्म सुखानं आचरता आला तरी त्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म सदोष असला तरी तोच अधिक श्रेयस्कर आहे. स्वधर्माप्रमाणे वागत असताना मरण जरी आले तरी त्यात कल्याण आहे, परंतु परक्याचा धर्म हा भयंकर आहे. म्हणजे काय, आता भगवद्गीतेच्या काळी चातुर्वर्ण्य समाज व्यवस्था ही त्या काळी तेव्हा त्या परंपरेप्रमाणे समाज व्यवस्था ही बसवलेली होती. त्यामुळे त्याचा रेफरन्स भगवंत इथे देत आहेत. अर्थातच काळ बदलतो, परिस्थिती बदलते, समाजाच्या व्यवस्थेची रूपं बदलत जातात. पण जरी काहीही असलं तरी समाज नीटपणे चालावा म्हणून आत्ता जरी चातुर्वर्ण्य व्यवस्था नसली तरी काही ना काही समाजाची व्यवस्थेप्रमाणे लोकांना आपापली कर्तव्य ही साधारणपणे वाटून दिली जातात आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपला स्वधर्म करणं हे योग्य आहे. स्वधर्म म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर परंपरेमुळे म्हणा किंवा आपण एखाद्या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये जाऊन ज्ञान घेतो. मी समजा इंजिनिअरिंग केलं
तर तो इंजिनिअरिंग ही माझा स्वधर्म होईल. मी जर डॉक्टरीचं शिक्षण घेतलं तर डॉक्टर हा माझा स्वधर्म होईल. तर अशा प्रकारे जे आपण शिक्षण घेतो त्याला अनुरूप जो व्यवसाय, नोकरी, धंदा आपण जे काही करतो तो म्हणजे ज्याचा त्याचा स्वधर्म. यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. आवड निवड येते, आपली क्षमता काय आहे, आपल्याला कोणत्या विषयात जास्त रुची आहे, काय आपल्याला जास्त करायला आवडेल, या सगळ्यांचा विचार करून शिक्षण, पात्रता, गुणधर्म, आपला एखाद्या बाबतीत जास्त आपली आवड असते, हे सगळं लक्षात घेऊन जेव्हा आपला व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, जे काही ठरतं तो आपला स्वधर्म होतो. आणि आता ते काय सांगतात की तो स्वधर्म तो एकदा तुम्ही ठरवला की मग त्याच्यामध्ये विनाकारण काहीतरी दोष काढून त्यातनं बाहेर पडून जाणं योग्य नाही. का? कारण प्रत्येक व्यवसायामध्ये काही ना काही दोष हे असणारच, नाही का? आता हे का सांगावं लागलं अर्जुनाला? कारण त्याचा स्वधर्म काय होता तर क्षत्रिय धर्म. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं हा त्याचा स्वधर्म होता, बरोबर. पण ते आजच्या घडीला स्वतःचा स्वधर्म त्याला तो विसरून गेलाय आणि त्याला काय जास्त आवडायला लागलाय? संन्यास धर्म त्याला खुणावतोय. म्हणजे मला या सगळ्यातनं पळून जाता येईल. त्यामुळे भगवान असं म्हणतायत की संकट आल्यावर किंवा विनाकारण त्यामध्ये दोष काढत बसू नये आणि ऐन वेळे त्याच्यापासनं कोणीही पलायन करू नये. अर्जुन म्हणाला, श्लोक 36, हे श्रीकृष्णा, मला आता असे सांगा की स्वतःची इच्छा नसतानाही बलात्कार केल्याप्रमाणे मनुष्य पाप करतो तो कोणाच्या प्रेरणेनं? श्लोक 37, भगवान म्हणाले, त्याचं कारण आता ते सांगतायत की का लोकांच्या हातून पाप घडतात. या बाबतीत रजोगुणापासून उत्पन्न झालेला मोठा अधाशी आणि पापी कोण कारणीभूत आहेत? कल्प्रिट कोण आहेत? तर काम आणि क्रोध. आपल्यातील काम आणि क्रोध हे दोन शत्रू आहेत असं समज. हे आपल्याला भलेपणानं नीट व्यवस्थित वागून देत नाहीत. आपल्यामध्ये लोभ निर्माण करतात, असूया निर्माण करतात, द्वेष निर्माण करतात आणि त्यामुळे त्याला त्या भरीला पडून आपल्या हातनं पापकर्म घडतात. आता यासाठी मी एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते. महाभारतामध्ये असं आलेलं आहे की दुर्योधनाला भीमाबद्दल प्रचंड असूया वाटत असे. कारण भीम हा अत्यंत महापराक्रमी आणि बलाढ्य असा तो वीर होता. त्याला जिंकणं हे सर्वस्वी अशक्य होतं आणि त्यामुळे दुर्योधनाला त्याचा काटा काढून त्याला नष्ट करावं असे सारखे विचार मनात येत असत. एकदा भीमाला आपण नष्ट केलं की हे सगळं राज्य मला हळूहळू मला स्वतःसाठी घेता येईल. लोभ वाढला, क्रोधाने लोभ आला, मत्सर आला, असूया आली, सगळे दुर्गुण एकवटून झाले आणि मग त्यामुळे तो अगदी त्या क्रोधामुळे, द्वेषामुळे काय करू, भीमाचा कसा काटा काढू, काय वागू कसा, असं त्याला होऊन गेलं. आणि मग त्यानं एक युक्ती काढली. त्यानं पांडवांना म्हटलं, आपण बरेच दिवसात कुठे सहलीला गेलो नाही आहोत, तर सगळे मिळून
आपण गंगेच्या किनारी सहलीला जाऊया, तिथे तंबू ठोकूया, जरा एक दिवस आपण तिकडे सगळ्यांनी खेळ खेळू, मजा करू. ठीक आहे, सगळेजण गेले. मग काय, प्रेमात आले एकमेकांच्या, एकमेकांना घास भरवू लागले. तेव्हा दुर्योधनानं विचार केला, ही संधी चांगली आहे. त्यानं भीमाला बोलण्यात गुंतवून हळूहळू जरा लांब नेलं आणि त्याला घास भरवायला सुरुवात केली. बोलताना अगदी गोड प्रेमानं, मायेनं तो भीमाशी बोलत होता. त्यामुळे भीमाला काही संशय येणं शक्यच नव्हतं. त्यानं नीट अगदी आनंदानं दुर्योधनाकडनं सगळं अन्न भरवून घेतलं. पण त्या अन्नामध्ये दुर्योधनानं जहाल असं विष त्यामध्ये मिसळलेलं होतं. मग काय, थोड्याच वेळात त्या विषाचा परिणाम भीमाच्या शरीरावर झाला आणि तो बेशुद्ध पडला. त्याबरोबर दुर्योधनानं झाडाच्या वेलीनं त्याला घट्ट बांधून टाकलं आणि लांबवर गेले ते दोघं. त्याला बांधून टाकलं आणि त्याला गंगेच्या त्या पात्रामध्ये त्याला ढकलून टाकलं. शांतपणे तो तिथे बसून राहिला. त्याला आता खात्री पटली की इतक्या आत तो जाईल की तो आता काही परत वरती जिवंत येत नाही. आता इकडे काय झालं, संध्याकाळच्या वेळेला सगळे जायच्या गडबडीत होते. पांडवांना वाटलं भीम बहुतेक पुढे गेलाय, त्यामुळे त्यांनी ते सगळेजण आपापले घोडे रथ घेऊन निघाले. इकडे भीमाचं काय झालं, तो गंगेच्या ह्याच्या पात्रामध्ये आत नाग लोकांमध्ये गेला आणि नाग लोकांनी त्याच्यावर कडकडून त्याला दंश केला बरं का. पण झालं काय की त्यांनी दंश केल्यामुळे झालं उलटच. भीमाच्या अंगामध्ये जे विष सगळं गेलेलं होतं, दुर्योधनाने जे अन्नातून दिलं होतं ते सगळं विष त्यामुळे उतरून गेलं आणि तो शुद्धीवर आला. मग त्यानंतर त्या नागराजानं भीमाला ओळखलं की हा पांडवांपैकी आहे आणि त्याला अमृताचे कुंभ त्याला प्यायला दिले. त्याचा सन्मान केला, त्याला अमृताचे कुंभ दिले. त्याला सांगितलं, आता तुझ्यामध्ये एवढं सामर्थ्य आलेलं आहे की तुला जगात कोणीही हरवू शकणार नाही. तू निश्चिंत मनानं आता परत घरी जा. मग त्याला काठाशी आणून पोचवलं आणि मग भीम 2 दिवसांनी परत घरी आला. म्हणजे सांगायचं काय की हे काम क्रोध हे आपल्याला आपल्या हातून पाप घडवतात. दुर्योधनानं जो निष्कारण द्वेष केला, पाप, त्यामुळे त्यानं भीमावर विषप्रयोग करून त्याला ठार मारण्याचा त्यानं प्रयत्न केला. श्लोक 38. धुरानं अग्नी किंवा धुळीनं आरसा. बरं का, धुरानं अग्नी किंवा धुळीनं आरसा ज्याप्रमाणे आच्छादला जातो किंवा वारेनं गर्भ जसा वेष्टीला म्हणजे वेढला जातो, त्याप्रमाणे त्याने हे सर्व गुरफटून टाकलेले आहे. कोणी? काम क्रोधानी. आता या एक एक उपमा ज्या दिलेल्या आहेत त्या आपण समजून घेऊया. धुराने अग्नी. आता मनुष्यामध्ये 3 प्रकारच्या मुख्य वासना असतात. एक म्हणजे सात्विक वासना. आता ही कशी असते? ही शुभ असते, चांगली असते. पण कधी कधी अगदी क्वचित का होईना त्याच्यावर सुद्धा अग्नीला जसं धूर वेढून टाकतो बरं का, तसं या सात्विक वासनांना कधी कधी दुष्ट किंवा अशा लोभी मत्सरी अशा वासना त्याला झाकून टाकतात. पण काय आहे, मूळचा पाया सात्विक असल्यामुळे
धूर जसा पटकन निघून जातो नाही का, वाऱ्याने धूर पटकन निघून जातो, त्याला काही विशेष मेहनत घ्यावी लागत नाही, त्याचप्रमाणे हा जो धूर आहे वाईट वासनांचा तो क्षणापुरता येतो खरा, पण तो लगेच निघून जातो, कारण पाया सात्विक आहे. तर त्याला काय म्हटलं जातं, मलिन वासना, मल. आणि हा कशामुळे नष्ट होऊ शकतो, तर निष्काम कर्मयोगानं हे जी वरवरची धूर आलेला आहे तो निघून जातो. त्यानंतर रजो वासना बरं का, रजो म्हणजे क्रोध, मोह, लोभ, मत्सर वगैरे विकार. तर याला काय म्हटलं जातं, विक्षेप. यानी मनाचा चंचलपणा आपला वाढत जातो, सारख्या नवीन वासना येत राहतात आणि मन गोंधळून जातं, त्यामुळे मन चंचल होतं. तर त्याला कशाची उपमा दिली आहे, धुळीने आरसा जसा झाकला जातो. आता धूळ जी असते त्याला जरा कष्ट लागतात, धूर कसा पटकन निघून गेला, पण धुळीसाठी जरा जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे त्यासाठी भक्तियोग हा महत्त्वाचा ठरतो. परमेश्वराचं चिंतन, स्मरण, नामस्मरण यांनी मनाचा चंचलपणा कमी व्हायला मदत होते. याला म्हटलं जातं विक्षेप. आणि वारेने गर्भ जसा गुंडाळला जातो तो कोणासाठी आहे, तामस वासनांसाठी. तामस वासना म्हणजे काय की धड कशाचं ज्ञान न होणं, एखादी गोष्ट जशी आहे तशी ती त्याचं नीट त्याची समजूत न पटणं, संभ्रम, गोंधळ, अज्ञान, जडपणा वगैरे तामस वासना. तर त्याला काय म्हटलं जातं, आवरण, अज्ञानाचं आवरण. मग ते कशाने जाईल, तर ते ज्ञान योगानं त्याचं ते आवरण आपण घालवू शकतो. तर अशा 3 उपमा, 3 अध्यात्म संज्ञा आणि त्याचे उपाय असे त्याप्रमाणे घडतात. श्लोक 39. कधीही तृप्त न पावणारा काम क्रोध हा अग्नीच असून, खरोखर काम आणि क्रोध हा कधीही तृप्त होत नाही, तो अग्नीचा असून ज्ञाताचा जो हा कामरूपी नित्य वैरी, ज्ञाताचा हा वैरी आहे, त्यानं हे कौंतेया ज्ञान झाकून टाकलेलं आहे. आता आपल्याला प्रश्न पडू शकतो बरं का, की आत्मज्ञान किंवा ज्ञान तुम्ही म्हणता ते अज्ञानानं कसं काय झाकलं जातं. ज्ञान श्रेष्ठ, त्याच्या पुढे अज्ञान कमी दर्जाचं, मग कसं काय घडतं. तर आदि शंकराचार्यांनी त्यांनी विवेक चूडामणीमध्ये अत्यंत समर्पक उदाहरण दिलेलं आहे बरं का, की तलावामध्ये त्या पाण्यामुळेच शेवाळं निर्माण होतं, हो की नाही. पाण्यामुळे शेवाळं निर्माण होतं आणि पाण्यामुळे जरी ते झालेलं असलं तरी त्याच पाण्याला ते शेवाळं झाकून टाकतं. अगदी त्याचप्रमाणे हे अज्ञान जे आहे ते ज्ञानाला झाकून टाकतं. म्हणून मला कधी कधी मजेने असं म्हणावंसं वाटतं की अज्ञान हे मला वाटतं जास्त बळकटे, चिवटे, सहजासहजी ते आपल्या मनातून न जाणारं, मनाची पकड घेणारं असं ते आहे. आता या कामक्रोधाचा घर कोणतं, श्लोक 40. इंद्रिय, मन आणि बुद्धी यांचं घर किंवा अधिष्ठान हे कामक्रोधाचं घर आहे. कोण इंद्रिय तर धावतातच. मन संकल्प विकल्प करत असतं, उड्या मारत असतं. बुद्धी पण त्यांच्या मागोमाग भ्रष्ट होते आणि जायला लागते. त्यामुळे हे 3 जण याचं घर आहे.
यांच्या आश्रयानं ज्ञानाला गुंडाळून ठेवून कामक्रोध मनुष्याला भुरळ पाडत असतो. म्हणजे ज्ञानप्राप्तीची किती इच्छा असली तरी शत्रू कोण आहेत? आपलेच अंतर्गत शत्रू आहेत, जे आपल्याला परमात्म्याचं दर्शन घडून देत नाहीत. मन मलिन, बुद्धीमध्ये विक्षेप, चंचलपणा, एका जागी स्थिर न होणं, एकाग्रता नसणं, कामक्रोध पटपट पटपट येणं, त्याला लगेच आपण रिॲक्शन देऊन तो फुलवणं, त्याचा अग्नी धगधगता ठेवणं, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला परमात्म्याचं ज्ञान होऊ शकत नाही. श्लोक 41. म्हणून इंद्रियांचे प्रथम संयमन करून हे भरतश्रेष्ठा, ज्ञान आणि विज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे भौतिक जगताचं ज्ञान, असे दोन फरक आहेत. हे भरतश्रेष्ठा, ज्ञान म्हणजेच अध्यात्म आणि विज्ञान म्हणजे विशिष्ट किंवा भौतिक ज्ञान. यांचा नाश करणाऱ्या या पाप्याला तू ठार मारून टाक. कुणाला? कामक्रोधांना. त्याशिवाय तुला ज्ञानप्राप्ती होणं शक्य नाही. मग त्यासाठी आपल्याला कशाचा आसरा घ्यावा लागेल? परत एकदा ईश्वर स्मरण, ईश्वर चिंतन, पूजन, ध्यानधारणा, श्रवण, मनन या गोष्टींचा आपल्याला आधार घ्यावा लागेल. श्लोक 42. असं म्हणतात की स्थूल बाह्य पदार्थांच्या मानानं ते पदार्थ जाणणारी इंद्रिय पर म्हणजे पलीकडची. परचे दोन अर्थ होतात, पलीकडचं किंवा श्रेष्ठ किंवा सूक्ष्म. म्हणजे इथे काय सांगतायत? इंद्रियांच्या पलीकडचं मन, मनाच्या पलीकडची बुद्धी आणि बुद्धीच्या पलीकडचा तो आत्मा. काय आहे ना की स्थूल आपला जो देह आहे तो जड आणि स्थूल आहे. त्याच्यापेक्षा मग सूक्ष्म काय आहेत? तर आपली इंद्रिय सूक्ष्म आहेत. मग त्याच्याही पेक्षा काय सूक्ष्म आहे? तर मन आहे. मनापेक्षा सुद्धा परे किंवा पलीकडचं सूक्ष्म काय आहे? तर बुद्धी आहे. आणि या सगळ्यांच्या परे अति पलीकडे सूक्ष्म काय आहे? तर आत्मा आहे. आणि तो कसा आहे? तो सर्वश्रेष्ठ अविकारी असा तो आत्मा आहे. श्लोक 43. याप्रमाणे बुद्धीच्या पलीकडल्याला ओळखून, कोण पलीकडे? आत्मा. आधी स्थूल शरीर, मग आतलं सूक्ष्म, मग कारण शरीर, मन बुद्धी इंद्रिय एकापेक्षा एक सूक्ष्म होत जातात आणि सगळ्यात शेवटी आत्मा. तर बुद्धीच्या पलीकडचा स्थित असलेला आत्मा, त्याला ओळखून आणि आपणच आपल्याला आवरून धरून हे महाबाहो अर्जुना, या कामरूपी शत्रूला तू मारून टाक. म्हणजे काय? आपणच आपल्याला आवरून धरावं लागतं. योगाची अजून एक व्याख्या या संदर्भात अशी आहे की स्वतःच्या आत्ताचा जगण्याचा आपला जो स्तर आहे, वैचारिक दृष्ट्या भावनिक दृष्ट्या, तो स्तर हळूहळू उंचावत नेणं म्हणजे योग. बरं का? म्हणजेच थोडक्यात काय की आपणच आपल्याला विकसित करत जायचं आणि आपल्या कक्षा या व्यापक करत जायच्या. अशा प्रकारे अर्जुना
तू या इंद्रियांच्या, मनाच्या, विकारांच्या विळख्यातनं तो स्वतःला बाहेर काढ, स्वतःला आवरून धर आणि त्यातनं तू श्रेष्ठ स्तरावर जाऊन तू पोच. अशा प्रकारे भगवंतांनी अर्जुनाला कर्मयोग समजावून सांगितला. इथे कर्मयोग श्रीमद भगवद्गीता अध्याय 3 कर्मयोग इथे समाप्त होत आहे. एपिसोडला इथे आपण फुल स्टॉप देतोय. एपिसोड इथे संपतोय आणि नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करते की तुम्हाला माझे कार्यक्रम आवडत असतील तर कृपया माझ्या चॅनलला व्हिजिट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही माझी नम्र विनंती आहे. नमस्कार.